तुम्ही सुरू सुरू केलं करायचं? ओके. ते हे नाही आलं, मेसेज नाही आला. ओ सुरू करू ना? एक मिनिट. ओके. हो झालंय, सुरू झालंय. ओके सुरू कर. ओ ओ ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांतिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। ओम जय जय रघुवीर समर्थ। छान, थँक्यू. नमस्कार मंडळी, आपण आज 9वा अध्याय सुरू करणार आहोत, पण त्याच्या आधी आपले 2 गोश्वारा वाचणार आहे. तर पहिल्यांदा क्षमा वाचेल, तिचा मागच्या वेळेचा राहिलाय तो, आणि नंतर मग वृंदा वाचणार आहे. सुरू. गोश्वारा हा 11 ऑक्टोबरचा आहे. श्लोक 12 ते 20 आणि ओव्या 112 ते 178. प्रथम निलिमाताईंनी संतोष नाबर यांच्या विचारलेल्या प्रश्नांचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली. प्रश्न पहिला म्हणजे असा होता, अध्याय 8 आणि ओवी 58 यात माऊलींनी असे का म्हटले की माया जळण्याची क्रिया संपली की तिला जाणणारे ज्ञानही नाहीसे होते. आणि दुसरा प्रश्न अध्याय 2 ओळी 52 258 आय एम सॉरी तुम्ही पाठवलं होतं 258 आणि त्याच्यात सत्व रज आणि तमगुण टाकून द्या असं म्हटले आहे. तर सत्वगुण का टाकावा? थँक्स ना संतोष फॉर आस्किंग दोज क्वेश्चन्स. यात सत्व रज आणि तमगुण टाकून द्यावायत म्हटले. ते का म्हटले? ते वरील दोन्ही प्रश्न संबंधित असल्याने त्याचे समर्थन निलिमाताईंनी खालीलप्रमाणे केले. आपण जी क्रिया करतो त्यास त्रिपुटी म्हणतात. त्रिपुटी म्हणजे कर्म करायची साधना. या ठिकाणी आपणास ब्रह्म जाणून घ्यायचे आहे. यात 3 पायऱ्या आहेत आणि ते ज्ञान जाणून घ्यायचे म्हणजे घेडे ते ज्ञेय की ज्याला ज्ञान प्राप्त होते तो ज्ञाता, परंतु ज्याला ज्ञान प्राप्त झालेले नसतो तो परिज्ञाता. परिज्ञाता ही ज्ञान मिळण्यापूर्वीची पायरी असते. ब्रह्म हे त्रिगुण निराकार आहे. जे काही सर्व गुण असतात ते मायेमुळे असतात. तेव्हा जेव्हा मायेचा लय होतो तेव्हा हा सर्व ब्रह्ममय होते. यावेळी आपण मिळालेल्या ज्ञानही ब्रह्ममय होते. ही आत्मसाक्षात्काराची पायरी आहे. म्हणून माऊलींनी म्हटले आहे की ज्ञानाचा ज्ञेयात म्हणजे ब्रह्मात लय होतो. दुसऱ्या अध्यायात 258 ओवीचे निरसन असे खाली प्रमाणे केले आहे. वेदाला निर्गुण पूर्ण म्हटले आहे. वेदात आपण कोणता मार्ग स्वीकारावा हे नाही ते बरोबर नाही. त्रैगुण्य पूर्ण, त्रैगुण्य विषयात वेद असं त्रैगुण्य 3 गुण असलेला, तर तो पहिला भाग आहे. या वेदात आपण कोणता मार्ग स्वीकारावा हे सांगितले आहे. निलिमाताईंनी यांचे सुंदर उदाहरण दिले. वेद म्हणजे लाईक अ डिपार्टमेंटल स्टोअर आहे आणि त्यातून आपणास जे जमेल आणि जे रुचेल असा सोपा मार्ग आपणास निवडता येतो. सर्वात सोपा मार्ग म्हणजे कर्म करा आणि भक्ती करा. इथे सत्व रज आणि तमगुण असतात
म्हणून कर्मकांडाच्या भागाला त्रैगुण्य विषय वेद असे म्हणतात. इथे भगवंत अर्जुनास नित्रैगुण्य हो असा उपदेश देत आहेत. म्हणजेच विषयाच्या पलीकडे जाऊन ज्ञानमार्गावर जा असे तर सांगत आहेत. इथे माऊलीने खूप छान उदाहरण दिले आहे. आपण स्वतःवर आपण रस्त्यावर अनेक फाटे फुटलेले दिसतात. आपणास रस्त्यावर अनेक फाटे फुटलेले दिसतात. अशा वेळी आपणास अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य मार्ग निवडावा लागतो. आणि या श्लोकात 27 आणि 28 या श्लोकात भगवंत अर्जुनास सर्वत्र जिथे संपते तेथपर्यंत पोहोच असे सांगत आहेत. ईश्वर म्हणजे ब्रह्म आणि माया. जेव्हा मायेचा लोप संपतो तेव्हा फक्त ब्रह्मच उरतं. ते निर्गुण असते. जिथे सत्व तम आणि रजगुण संपतात त्याला नैश्य त्रैगुण्य म्हणतात. या अखेरच्या पायरीपर्यंत पोहोचण्यासाठी रज आणि तमगुण कमी करावे लागतात. सत्व पूर्ण होणे ही पुढची पायरी आहे. ब्रह्ममय होणे ती सर्वात शेवटची पायरी आहे. ब्रह्ममय होणे म्हणजे आत्मसाक्षात्कार होणे. त्यानंतर दुसरं काहीच उरत नाही, फक्त उरतं ते ब्रह्मच. अध्याय 8 श्लोक 11 ओळी 102 याचं एक्सप्लेनेशन खालीलप्रमाणे निलिमाताईंनी केले. यात माऊलींनी महत्वाचा मुद्दा मांडला तो असा की जेथे ज्ञान संपतं तेथे फक्त ब्रह्मच उरते आणि ब्रह्म हे अविनाशी आहे. हे ज्ञानातील तत्वज्ञान आहे. उदाहरणार्थ आपण एखादी वस्तू पाहतो, त्याचे आपल्या मनात एक इम्प्रिंट तयार होते, त्याला वृत्ती ज्ञान असे म्हणतात. मग चैतन्याच्या प्रकाशात बुद्धी आपल्या मनात त्याचे चित्र तयार करते. नंतर आपण जेव्हा ती वस्तू परत पाहतो त्या क्रियेस वृत्ती व्याप्ती म्हणतात. जेव्हा ती वस्तू इम्प्रिंटशी जुळते त्या क्रियेला फलप्राप्ती म्हणतात. परंतु ही क्रिया एका वेळी एकाच वस्तूपुरती असते आणि तेवढ्या पुरतीच असते. ब्रह्म हे निर्गुण निराकार असल्याने इंद्रियांना त्याची जाणीव नसते. परंतु ज्ञानयोगीचा आत्मा ब्रह्माच्या चैतन्य प्रकाशात एकरूप होतो, म्हणजेच त्याला साक्षात्कार होतो. वृत्ती ज्ञानाला ते विषय होत नाही, त्यामुळे ते तेथेच लय पावते. अध्याय 12 व 13 श्लोक 112 आणि 112 ते 123. 12व्या श्लोकात नाही, मला वाटतं तुला श्लोक म्हणायचं. श्लोक 12-13 आणि श्लोक 12-13 आणि ओवी 112 आणि 123. 12व्या श्लोकात योग्याच्या समाधी अवस्थेत ओंकार रूपी ब्रह्म पाहण्याचे वर्णन केले आहे. एका प्रकारचे हे मेडिटेशनच आहे, मेडिटेशनची स्थिती आहे. येथे भगवंत अर्जुनास योगधारणेत स्थिर झालेल्या योगींना परमगती कशी प्राप्त होते याचे वर्णन करतात. ज्याप्रमाणे हातपाय नसलेला मनुष्य घर सोडून जात नाही, त्याप्रमाणे योगी आपल्या सर्व इंद्रियांवर संयम करून प्राणाचे ओंकारात चिंतन करून त्यास सुषुम्ना नाडीत मार्गे मूर्ध्वी आकाशापर्यंत आणतो. नाडी मार्गे प्राणाला हृदयात आणून मग मस्तकात स्थिर करतो. त्याला ऊर्ध्वगामी म्हणतात. अकार उकार आणि मकार या तिन्ही मात्रा अर्थमात्रा रूपी ओंकार बिंदूत लय पावतात. म्हणजेच ओंकार या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करीत व माझे म्हणजे भगवंताचे स्मरण करत हा योगी देहत्याग करतो. ओंकार स्मरण थांबले की फक्त परब्रह्म उरते. याचे उदाहरण म्हणजे द्रोणाचार्य, त्यांनी अशा प्रकारे जीवनमुक्ती घेतली. श्लोक 14 आणि 15 ओवी 124 आणि 124 ते 159 यात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सामान्य माणूसही भगवंतात कसा विलीन होऊ शकतो हे सांगितले आहे. जी व्यक्ती अखंड माझे स्मरण करीत असते, ज्याला ऐहिक भोगात इंटरेस्ट नसतो, पण नित्य ऐहिक कर्म करतो
अशा व्यक्तीच्या देहावसाना समयी मी पावतो. तसेच जे अंतिम समयी व्याकुळतेने माझा धावा करतात त्यावेळीही मी तेथे येतो. भक्तांच्या अंत्यसमयी त्याची सेवा चाकरी करतो. देहांत समयी काकुळतेने संबंध या भक्ताला लागू नये, व्याकुळतेचे संबंध या भक्ताला लागू नये म्हणून त्यास आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात ठेवतो. माझ्याविषयी असलेले स्मरण हीच प्रशस्त आणि थंडगार सावली पिंजऱ्यावर मी धरतो. म्हणूनच माझ्या भक्तांना मरणाचे संकट वाटत नाही. आत्म्यावर असणारी देहरूपी गवसणी काढून, अहंकार रूपी वरवर असणारी धूळ झाडून, शुद्ध वासना वेगळी काढून या भक्ताचे आपल्याशी ऐक्य करतो. अशा भक्तांना देहत्याग करताना वियोग होत नाही. इथे माऊलींनी भक्ताची भगवंतात विलीन होण्याची क्रिया सांदण्याची उपमा देऊन केली आहे. ज्याप्रमाणे चंद्राच्या चांदण्याचा भास पाण्यात जरी झाला तरी सांदणे हे चंद्राच्या ठिकाणीच असते, त्याप्रमाणे शरीररूपी पाण्यात जरी भक्त दिसला तरी तो भासच असतो. त्याप्रमाणे जे भगवंताशी नित्य जडलेले असतात ते मृत्यूनंतर माझ्यातच विलीन होतात. जे लोक सर्व आयुष्य रज तम गुणातच घालवतात, म्हणजे जुष्ट बुद्धीने वागतात, अविवेकी असतात, विकारी असतात, जे माझे अमर्याद स्वरूप होऊन राहिलेले असतात, त्यांना माझी प्राप्ती कधीच होत नाही. श्लोक 16 ओवी 152 ते 155. या श्लोकात भगवंत अर्जुनास सांगत आहेत की जी व्यक्ती ब्रह्मरूपी जातात त्यांना जन्म मरणाचा फेरा चुकत नाही, परंतु जो माझ्यात सामावतो त्याला पुनर्जन्म कधीच येत नाही. येथे माऊलींनी मेलेल्या माणसाचे पोट न दुखणे किंवा स्वप्नातील महासागरात बुडणे याची उदाहरणं दिलेली आहेत. श्लोक 17 ते 20, 158 ते 178. 1 सहस्र युगे म्हणजे ब्रह्माचे दिवस आणि रात्र हे सांगितलेले आहे. तर 1 सहस्र युगे म्हणजे चार युगांच्या 1000 चौकड्या म्हणजेच ब्रह्मदेवाचा एक दिवस, आणि 1 सहस्र युगे म्हणजेच ब्रह्माची एक रात्र. जेव्हा ब्रह्मदेवाच्या दिवसाला प्रारंभ होतो म्हणजे अव्यक्तापासून सर्व व्यक्त उत्पन्न होते, रात्रीला प्रारंभ झाला म्हणजे त्याच अव्यक्ता नामक वस्तूमध्ये त्याच वस्तू लीन होतात. मुख्य देवांचा राजा इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 होतात. थोडक्यात ब्रह्मदेवाच्या एक दिवस आणि एक रात्रीतून उत्पत्ती आणि संवाद होतो. ज्याप्रमाणे झाड बीज रूपाला येते किंवा ढग आकाशरूपी होतात, त्याप्रमाणे या अनेकत्वाचा जेथे समावेश होतो त्याला साम्य म्हणतात. या अव्यक्ताशिवाय दुसरे जे सनातन अव्यक्त तत्व हे सर्वभूत नाहीसे झाले तरी नाहीसे होत नाही. ते सम आणि विषम हे काहीच दिसत नाही. या साम्यावस्थेत भूते म्हणत नाहीत. आकार नाहीसा झाला तरी जगाचा जगपणा नाहीसा होतो, पण जग जेथून झाले ते अव्यक्त तसेच राहते. आणि माऊलीने उदाहरण दिलेले की अलंकार वितळला तर होणारी लगडी आणि लगडीपासून होणारा पुन्हा अलंकार हे जरी दुसरे वेगळे रूप असले तरी सोने ते सोनेच असते. त्याप्रमाणे आकार म्हणजे जग, निराकार माया, यापेक्षा कल्पनास आधार चैतन्यच आहे. आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे पाटीवर लिहिलेली अक्षर पुसली तरी त्यापासून होणारा बोध नाहीसा होत नाही. त्याप्रमाणे जे चैतन्य विश्वरूपाने बनलेले आहे, परंतु विश्वरूप नाहीसे झाल्यावर ते नाहीसे होत नाही. नाशिवंत प्राणी मात्राला आधारभूत असलेले चैतन्य हे अविनाशीच असते. आणि या सगळ्या ऐकल्यानंतर ना मला एक सुभाषित आठवलं. ते म्हणजे घटका गेली पळे गेली तास वाजे घणा घणा, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. म्हणजे हे मनुष्य क्षणाक्षणाला मृत्यू जवळ येत आहे, खडखडून जागा हो,
आणि रामनामाचा जप सुरुवात करा. तेच तुझ्या बुडत्याबरोबर येणार आहे. बाकी सर्व नाशवंत आहे. आय डोंट नो का मला ती आठवली आहे म्हणून, पण अप्रोप्रिएट वाटली म्हणून मी सांगितली. थँक्यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान, खूप अभ्यास केलास. थँक्यू. आता वृंदा वाचते पुढचं. 8व्या अध्यायाचा 21 ते 28 आणि ओव्या 179 ते 271. तर ह्या श्लोकांमध्ये अक्षर ब्रह्माचे स्वरूप व प्राणाला त्यात जाऊन मिळण्यासाठीच्या प्रक्रियेविषयी भगवंत सांगतात. हे अतिशय गुह्य असे ज्ञान नेहमीप्रमाणेच माऊली आपल्याला अनेक सोपी व सुंदर उदाहरणे देऊन समजावून सांगतात. 21व्या श्लोकात भगवंत त्यांचे अव्यक्त अक्षर असे रूप, ज्याला मिळाल्यावर प्राणी परत जीवन प्रवासाला येत नाही, त्यातून मुक्त होतो, त्याविषयी सांगतात. हे जे परब्रह्म आहे ते आपल्या मनोबुद्धीला अगोचर आहे. त्याला साकार म्हटले म्हणून त्याचे निराकार पण जात नाही आणि त्याला निराकार म्हणून त्याची नित्यता बिघडत नाही. आपल्या देहरूपी नगरात शांत झोपलेला असल्यासारखा तो परमात्मा काहीही व्यवहार करत नाही, पण तो आहे म्हणूनच शरीराचे व्यवहार सुरू राहतात. हे समजावून सांगताना माऊली म्हणतात की जसे एखाद्या नगराचा राजा झोपलेला असतो तेव्हाही नगरातील इतर नागरिक त्यांचे व्यवहार करीतच असतात, पण राजा नसेल तर त्यांना त्यांचे व्यवहार करणे दुरापास्त होऊ शकते. हे त्रैलोक्य पुरुषोत्तमच आहे अशी ठाम निष्ठा असलेल्या आस्तिकांना जे राहण्याचं ठिकाण वाटते आणि ज्यांना भक्ती हा तिथे पोचण्याचा सरळ मार्ग दिसतो, त्या एकनिष्ठ भक्तांचे घर शोधत परमात्माच त्यांच्याकडे येऊन राहतो असं माऊली सांगतात. आणि त्याच्यासाठी ते खूप सुंदर दृष्टांत इथे आपल्याला देतात. आणि ते असे म्हणतात की सूर्यासमोर आला की अंधारच प्रकाशमान होतो, आणि एकदा ऊसाची साखर झाली की त्या साखरेचा परत ऊस करता येत नाही, किंवा परिस्पर्शाने एकदा लोखंडाचे सोने झाले की त्याच्यातून परत लोखंड मिळू शकत नाही. तसं हे परमात्म्याला भेटणं होय. त्यानंतर भगवंत अर्जुनाला अनावृत्तीप्रत म्हणजे जन्म मरणाचा फेऱ्यातून मुक्त होणारे व आवृत्तीप्रत म्हणजे जन्माला येणारे देहावसान कसे होते ते समजावून सांगतात. योगी पुरुष योग्य काळी देह ठेवून निजधामाला म्हणजे माझ्या निवासस्थानी पोचतात, माझ्या म्हणजे भगवंताच्या. पण कधी असे होते की अकस्मात देह सांडला जातो व तो काळ अयोग्य असेल तर पुन्हा जन्माला येणे भाग पडते. मरणाचा जोर झाला की पंचमहाभूते आपल्या आपल्या वाटेने निघतात, पण आपला इंद्रिय समुदाय मात्र ताजा टवटवीत असतो. पण तो इंद्रिय समुदाय सावध राहणे हे मात्र शरीरातील अग्नीवर अवलंबून असते. आपला देह पडण्याच्या काळी त्रिदोषाने अथवा कफाने अग्नी झाकोळला जातो व अग्नी झाकोळला किंवा प्रकाश नाहीसा झाला तर आपली इंद्रिये काय पाहू शकतील बरे. आपल्याला असलेले सर्व स्मरण अग्निरूपी प्रकाश गेला की निरुपयोगी होऊन जाते. जसे आपण शोधत असलेली वस्तू मिळायच्या आधीच हातातील दिवा मालवून गेला तर ती वस्तू कशी बरे आपल्याला सापडू शकेल. परमात्म्याची ऊर्जा किंवा अग्नी हेच सर्व ज्ञानाचे मूळ कारण आहे व ते नाहीसे झाले तर पुनर्जन्माचा फेरा अटळ आहे. इथे मला एकच न्यूज बघताना डोळ्यासमोर आलं की कोविडचे जे हे आहेत, ज्यांना कोविड झालेला आहे त्यांना बराच वेळ ब्रेन फॉग राहतो असं आता रिसर्च झालेला आहे. तर हे जे इथे माऊलींनी सांगितलेलं आहे ते पण ब्रेन फॉगच म्हणायचं ना, की त्या कफाने त्रिदोषाने किंवा कफाने अग्नी झाकोळला जातो म्हणजे आपल्या ब्रेन मध्ये जो फॉग होतो त्याच्यामुळे आपल्याला मरणसमयी कसलंच काही स्मरण राहत नाही आणि आपण कुठे जातो ते आपल्याला कळू शकत नाही. आपली काय होती परिस्थिती हे आता जे रिसर्च आला डोळ्यासमोर त्यांनी मला जरा क्लॅरिटी आली असं मला वाटलं. पुढच्या 24व्या श्लोकात भगवंत सांगतात की ज्यांच्या मृत्यूसमयी आतला अग्नी अथवा प्रकाश व बाहेर दिवसाचा प्रकाश शुक्ल पक्ष
आणि उत्तरायणाचे 6 महिने असे एकत्र येते ते ब्रह्माकडे जातात. आत्मस्वरूपाकडे जाण्याचा हा सरळ मार्ग आहे व त्याला अर्चिरादी म्हणजे अर्ची अथवा प्रकाश आणि इतर अशा संधीनी बनलेला हा मार्ग असं म्हणतात. आणि 25व्या श्लोकात भगवंत दुसरा मार्ग दाखवतात. यात आतमध्ये धूम्र अथवा धूरयुक्त अग्नी आणि बाहेर रात्र, कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनाचे 6 महिने असे जर जुळून आले तर मात्र तो योगी चंद्रलोकात जातो आणि परत येतो. अशा वेळी येणाऱ्या मृत्यूच्या घटिकेला वात व कफ दाटून येतो. अंतःकरणात गडद अंधार पसरतो. इंद्रियेही लाकडासारखी जड होतात व मन भ्रमिष्ट व वेडावल्यासारखे होते. या सगळ्याच्या दाटीत अग्नीचा मार्ग झाकोळून जातो. या धुरात जन्मभर संपादन केलेला अभ्यासाचा ठेवा नाश पावतो व जीव पुनर्जन्माला पावतो. आणि म्हणूनच यापेक्षा अर्चिरादी मार्गच अधिक उत्तम. पण मरणकाली आपल्याला आपल्या वाट्याला अर्चिरादी मार्ग येणार का धूम्र हे अनिश्चित असल्याचे ऐकून अर्जुन खिन्न झाला. हे जाणून भगवंत पुढे सांगतात की देह अथवा असो अथवा जाओ, ह्या काळी जाओ अथवा त्या काळी जाओ, आपण ब्रह्मस्वरूपच आहोत व देहवान असताना सुद्धा आपल्याला ब्रह्ममार्ग प्राप्त होऊ शकतो हे कळले की मग कसले भय. हे समजावून सांगताना निलिमाताईंनी आपल्याला सांगितलं, आपल्याला खूप सोप्या शब्दात निलिमाताईंनी सांगितलं की त्यांनी आपल्याला सांगितलं की आता हे जर एवढे जर कॉम्प्लिकेशन्स असतील तर मग आपल्याला देवाची भक्ती करायची की नाही असा प्रश्न पडणं हे अतिशय स्वाभाविक आहे. आणि त्यांनी सांगितलं की म्हणून इथे माऊलींचे जे ओव्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत या सगळ्या पूर्ण अध्यायासाठीच्या. आणि त्या म्हणजे की ऐसिया बोधाचेनी सुरवाडे मार्गामार्गाचे साकडे तया सोहम सिद्धा न पडे योगी आणसी, या कारणे पंडुसुता तुवा होवावे योगयुक्ता, येतुलेनी सर्व काली साम्यता आपण पा होईल. म्हणजे तुम्ही याचा विचार करू नका की माझं अंतकाळात मला धूम्रमार्ग मिळणार आहे का अर्चिरादी मार्गाने मी जाणार आहे, हे विचार करू नका आणि भगवंताची भक्ती मात्र करत राहा. हा असा याचा बोध आहे. तर त्याच्या पुढे माऊली खूप सुंदर उदाहरण परत देतात की जसे पाण्याला आपल्यामध्ये कधी तरंगत्व आहे किंवा नाही असा कधी संशय पडेल काय. आणि अजून एक सुंदर दृष्टांत देतात तो मातीच्या घटाचा. जसे मातीचा घट फुटला तर त्याच्या आतले आकाश तत्व बाहेरच्या महाकाशात एकरूप होते, यात काही संशय नाही. तसंच देह कधीही फुटो, आतले तत्व बाहेरच्या महातत्वालाच मिळणार यातही काही संशय नाही. हे ज्ञान ज्याला झाले तो इंद्राचे राज्यही ओवाळून टाकलेल्या बलीप्रमाणे त्याज्य म्हणून ते राज्य टाकून देतो. मग भगवंत मोजक्या शब्दात अर्जुनाला याचे मर्म समजावून सांगतात. ते असे: वेदाध्ययन, यज्ञ, तप, दान या पुण्यकर्मांची फळे तर सर्वश्रुतच आहेत, पण त्या सर्वाहून श्रेष्ठ फळ म्हणजे जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचे ज्ञान हे होय. हे जाणणारा योगी या इतर फळांच्या मागे न लागता या सर्वश्रेष्ठ फळाचाच मार्ग अवलंबतो व अतिशय श्रेष्ठ अशा स्थानाकडे जातो. सर्व पुण्यकर्माच्या फळांच्या मळा जरी फुलला तरी तो नित्यशुद्ध परमात्म्याच्या एका फळापुढे कनिष्ठ ठरतो, जे विटत नाही की संपत नाही असे स्वर्ग सुख सुद्धा शेवटी ब्रह्मसुखाचे धाकटे भावंड आहे. योगीश्वरांना हे स्वर्ग सुख तुलनेने हलके आहे असे ध्यानात आल्यावर ते त्याची पायरी करून ब्रह्मसुखाच्या पुढच्या पायरीकडे प्रस्थान ठेवतात. अशा तऱ्हेने या 8व्या अध्यायाच्या शेवटी परमात्म्याने अर्जुनाला ब्रह्माक्षराचा निर्देश दिला. धन्यवाद. खूप खूप छान लिहिलं सुनंदा, अगदी क्लिअर लिहिलंस आणि खूप म्हणजे कॉन्सेप्ट खूप छान आहे. थँक्यू. पोस्ट थँक्यू. तुम्ही दोघी जणी पोस्ट करा. ओके. म्हणजे आता आज आपल्याला पूर्ण 8व्या अध्यायाचा सारांश मिळाला, ते फार छान झालं. आता आपण 9व्या अध्यायाकडे वळूया. तर 9व्या अध्यायाकडे जाण्याच्या आधी या अध्यायातला एक प्रश्न होता
की ओवी 213 मध्ये शरीरातील अग्नी म्हणजे काय, आणि वृंदा तू त्याच्याबद्दल बोलत होतीस म्हणून मी सांगते की मूळ श्लोकामध्ये किंवा शंकराचार्य यांच्या स्पष्टीकरणात आतली उष्णता असा शब्द नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांनी तो वापरलाय. म्हणून मग मी योगाच्या पुस्तकांमध्ये पाहिलं तर कुंडलिनी जागृतीतली जी पहिली पायरी आहे त्याच्यामध्ये मणिपूर आणि मूलाधार चक्रामुळे येणारी जी उष्णता त्याला आतील अग्नी म्हणतात. आणखीन म्हणजे अष्टांग योगातला हा जो आत्मज्ञानाचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये आतल्या अग्नीचा उल्लेख आहे. आणि मग त्याच्या पुढचा सगळा मार्ग साधारणपणे असाच आहे आणि तो योगामध्ये कल्पिला आहे. आणि मी काय आता जे सांगितलं ते सगळं मी जसंच्या तसं वाचलं त्या शब्दातच सांगितलंय. माझा काही योगाचा अष्टांग योगाचा अभ्यास नाही माझा. पण तिने विचारलं होतं आतील उष्णता म्हणजे काय, तर त्याचं मी एवढं स्पष्टीकरण आणलं. तर आता पुढचा अध्याय आहे राजविद्या राजगुह्य हा विषय आहे. असं हे वाचलं ना की राजगुह्य आणि राजविद्या, असं वाटतं की अरे बापरे खूप अवघड विषय आहे, एकदम हेवी ड्युटी. पण हा खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचा ओळखीचा विषय. आता पहिल्या श्लोकात त्यांनी काही प्रस्तावना त्याच्या आधी काही दिली नाही, एकदम भगवंताच्या ह्याच्यापासूनच सुरुवात केली आहे, भगवंताच्या स्पष्टीकरणापासून की, आणि त्याच्यामध्ये पहिला शब्द आहे इदम. तर शंकराचार्य म्हणतात की इदम म्हणजे तुम्हाला माहित आहे की हे दिस, तर त्याच्यातच त्यांनी सगळं गुह्य सांगून टाकलं कृष्णाने असं म्हणतात ते. कारण आपण दिस कशाला म्हणतो, जे आपल्या जवळ आहे त्याला दिस म्हणतो रे. तर म्हणजे जे काय मी तुम्हाला गुह्य सांगणार आहे ते तुमच्या जवळच आहे. आणि याआधी आपण क्रममुक्ती पाहिली तर त्यांनी भक्त ब्रह्मलोकाला जातो आपण पाहिलं, आणि मग त्याला ब्रह्मज्ञान होतं. आणि मग भगवान इथे म्हणतात अरे हे सगळं म्हणजे ब्रह्म लोकांना जायचं आणि मग तिथे ब्रह्मदेव तुम्हाला सगळं सांगेल अशाच्या ऐवजी समजा मी तुला इथेच काय आहे ते सांगितलं तर, म्हणजे हा सोपा मार्ग इथलाच आहे. म्हणून त्याला इतका सोपा आहे तो, आणि म्हणून त्याला म्हटलंय की, आणि तो इतका छान दडवलाय की आपल्याला सहजपणे दिसत नाही. अगदी आपल्या तुझ्या तुझपाशी सारखं आपलं होतं की आपल्या अगदी जवळ येते पण आपल्याला सापडत नाही. म्हणून त्याला राजगुह्य म्हटलं आहे. आणि मग राजविद्या का म्हणायचं, कारण ते स्वयंप्रकाशित आहे. ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान हे स्वयंप्रकाशित आहे, आणि त्यामुळे मिळणारा जो आनंद आहे तो कायम स्वरूपाचा अखंड आनंद असतो. म्हणून ही सगळ्यात चांगली विद्या, म्हणून त्याला राजविद्या म्हटलंय. तर राजविद्या राजगुह्य असा हा शब्द हे आहे. आणि मी म्हटलं तसं खरं म्हणजे हे तुझ्याच जवळ आहे, पण त्याचा अनुभव यायला तुला श्रवण मनन आणि निधिध्यास करायला पाहिजे. त्याला भक्ती लागते, गुरुची कृपा लागते, आणि मग कुठे ते फार थोड्या लोकांना कळतं असंही गुपित आहे. तोच ब्रह्म आहे आणि ते तुझ्या जवळच आहे, पण हे ओळखायला मात्र जन्म घालवायला लागतो, असं हे राजगुह्य आहे. तर माझे दयानंद सरस्वती स्वामी हे 2 चोरांची एक छान गोष्ट सांगायचे, ती मी तुम्हाला सांगणार आहे. की 2 चोर होते आणि त्यांनी कुठेतरी दागिने चोरले, आणि ते दागिन्याची पुरचुंडी एका चोराजवळ होती. आणि मग त्यांना आगगाडीने जायचं होतं. तर तो दुसरा चोर काय म्हणाला की आपण आत्ताच 2 भाग करू, म्हणजे मग ठीक आहे ना, म्हणजे तू तुझ्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जाईन. तर पहिला चोर म्हटला नको नको, पलीकडे पोलीस बसलाय आणि म्हणून मी अगदी जपून ठेवतो, मी तुला सकाळी देईन, तुझा म्हणजे जो काय वाटा आहे तुला तो सकाळी देईन. तर दुसरा चोर अस्वस्थ होत होता. मग पहिला चोर झोपला आणि मग दुसऱ्याने ते दागिने शोधायला सुरुवात केली. तर त्यांनी ह्या माणसाचं एकूणच शोधून काढलंय, जे काय गाठोडी पोटडी होती ते सगळं पाहिलं, त्याच्या खाली त्याच्या कपड्यांमध्ये सगळीकडे पाहिलं, पण ती दागिन्यांची पुरचुंडी काही सापडली नाही. आणि दुसऱ्या दिवशी तो दुसरा चोर उठला सकाळी, तेव्हा हा पहिला चोर हातात पुरचुंडी घेऊन बसला होता. म्हणला अरे तुला कुठे सापडली, तर म्हणला म्हणजे तू काय रात्री शोधलीस का, तर माझ्यावर एवढा अविश्वास आहे तुझा, आता मी तुला काही देणार नाही. तर दुसरा चोर म्हटला
बरं बाबा नको देऊ, तुला अगदी मी मानलं, पण तू लपवली तरी कुठे होतीस? तर तो म्हणला की अरे तू जी पिशवी डोक्याखाली घेऊन झोपला होतास ना, त्या पिशवीत. आणि मला खात्री होती की तू तुझ्याजवळ शोधणारच नाही, तू माझीच जडती घेशील. आणि तसं आपलं आहे. आपल्याकडे ते आत्मज्ञान असतं, पण ते कुठे शोधतो आपण? तर आपण पुस्तकात शोधतो, आपण सगळीकडे शोधतो. आणि असं हे राजगुह्य आता आपल्याला भगवान सांगणार आहेत. तर या अध्यायात सुरुवातीला अध्याय सुरू होण्यापूर्वी माऊलींनी साधारण मला वाटतं 33व्या असं नुसतं गुरुचं स्तवन केलंय. आणि साहित्य म्हणून ते फारच सुंदर आहे. अर्थ बोलाची वाटप आहे, अभिप्राय अभिप्राय ते विये, भावाचा फुलोरा होत जाये मतीवरे. अभिप्राय म्हणजे भावार्थ. तर ते म्हणतात की माझ्या मनामध्ये एवढा अर्थ दाटलेला आहे की ते अर्थ सगळे असे बसलेले आहेत, तर ते शब्द माझ्या तोंडातून निघण्याची वाट बघतात आहे. आणि जो भावार्थ आहे, अभिप्राय आहे, त्या एका भावार्थातून दुसरा भावार्थ निघत जातोय. इतकं हे सगळं सुंदर आहे. आणि त्यामुळे नुसतं हे इथे म्हणजे काय म्हणतात त्याला, असं वृक्ष तत्वज्ञान नाहीये, पण बुद्धीवर भावनेचा फुलोरा चढतो, असं हे सगळं हा सगळा अध्याय आहे. भावाचा फुलोरा चढे मतीवरील. हे मला फार फार आवडते ही ओळी. आणि गुरुचं कौतुक का? तर हे जे राजगुह्य आहे, अत्यंत श्रेष्ठ ज्ञान आहे, ते प्रत्येकाच्या हृदयातच आहे. पण गुरुमुखातून श्रवण केल्यावरच त्याचा अनुभव येतो. आणि अनुभव खूप महत्वाचा आहे. आणि इथे त्यांनी एक छान उपमा दिली आहे की परमेश्वर कुठे आहे? तर तिथलेलं तूप अग्नीने वितळावं, तसं मायेचा अंगीकार केला की की तो विश्वाच्या आकाराला येतो. हे विश्व त्यात सामावलं आहे, पण तो यात नाही. आणि मी काही करत नाही, हे याचं वर्म आहे. आणि हा कल्याणाचा सोपा मार्ग आहे. तर आपण काय करायचं की देवाला अनन्य भक्तीने शरण जायचं, म्हणजे सायुज्य मोक्ष मिळतो. आता सायुज्य मोक्ष म्हणजे, सायुज्य मुक्ती म्हणजे काय, ते आपण आता पुढे बघू. पण दासबोधामध्ये 4थ्या दशकात 10व्या समासात भक्ती मार्गात ज्या 4 प्रकारच्या मुक्ती मिळू शकतात त्याचं छान वर्णन दिलेलं आहे, म्हणून मी ते तिथून तुम्हाला सांगते. आणि तुम्हाला तो अभंग माहितीये, देवाची दारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधी येल्या. तर ह्या 4 मुक्ती कोणत्या त्या आपण बघणार आहोत. सालोक्य, सामिप्य, सारुप्य आणि सायुज्य. तर जेव्हा तुम्ही देवाचे पूजन करत असाल आणि तुम्हाला माहिती आहे की क्रममुक्तीमध्ये धूम्रमुक्तीमध्ये तुम्ही देवतेच्या स्वर्गात जाऊन पुन्हा जन्म घेता. तर जेव्हा तुम्ही देवतेच्या स्वर्गात जाता तेव्हा आणि पुन्हा जन्म घेता, ती सालोक्य मुक्ती. तुम्ही जर एखाद्या देवतेचे भक्त असाल, समजा तुम्ही कृष्णाची किंवा रामाची कोणाची तरी पूजा करता किंवा दत्ताची, आणि मग जेव्हा तुम्ही एका देवाची खूप अनन्य भावाने भक्ती करताय आणि मग तुम्ही देवाच्या जवळ पोहोचता आणि तिथे मग तुम्हाला देवाचे पशु पक्षी किंवा अलंकार या स्वरूपात तुम्हाला स्वर्गात राहायला मिळतं, त्याला म्हणतात सामिप्य मुक्ती. पण पुनर्जन्म आहेच. नंतर तुम्ही जर देवतेचे भक्त असाल आणि त्याच्याशी एकरूप होत असाल तर ती सारुप्य मुक्ती. पण त्याच्यात सुद्धा स्वर्गात थोडे दिवस राहून पुन्हा खाली यावं लागतं. तर या 3 मुक्तींमध्ये पुनर्जन्म होतो. चौथी जी मुक्ती आहे ती निर्गुण ब्रह्माची उपासना केलेली मुक्ती असते. किंवा मी नेहमी जे उदाहरण देते की पाया पडू गेले तेव्हा पाऊलच न दिसेल, असं जेव्हा तुम्ही देवाशी एकरूप होता की तुम्हाला देव पाठीमोरा उभा आहे का समोर उभा आहे तेही दिसत नाही, कारण तुम्ही देवाशी एकरूप झालेला असतात. अशा प्रकारे तुम्हाला जेव्हा अनुभव येतात तेव्हा तुम्हाला जी मुक्ती मिळते त्याला सायुज्य मुक्ती म्हणतात. आणि ती सायुज्य मुक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. इतकं म्हणतात की म्हणजे कल्पांत जेव्हा होतो, जेव्हा ब्रह्माचं सगळं लयाला जातं, त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला पुन्हा जन्म येत नाही, म्हणून ही सर्वात श्रेष्ठ मानली जाते. आणि त्याच्यात एक आणखीन महत्वाचा शब्द आहे योगक्षेम.
तर योग म्हणजे आपलं उद्दिष्ट साध्य करणे, आपल्याला जे काय मिळवायचं आहे ते मिळवायचं, आणि क्षेम म्हणजे जे मिळवलंय ते टिकवायचं. तर दोन्हीला भगवान मदत करतात. आणखीन एक कोणता आहे तो म्हणजे, आता आपण ज्या मुक्ती पाहिल्या, पहिल्या 3 मुक्ती, त्याच्यावरून असं लक्षात येतं की स्वर्ग सुख हे तात्पुरतं आहे. आणि जेव्हा आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं आहे, तेव्हा भक्ती, भक्ती आणि भक्ती, आणि त्याच्यासाठी अनेक ओव्या ह्याच्यात आलेल्या आहेत. तर याचा सारांश सांगायचा झाला तर अनन्य भावाने मला शरण ये, असा या अध्यायाचा सारांश आहे. आणि अध्याय सुरू करण्यापूर्वी या अध्यायामध्ये पहिल्या ओवीतच ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक वेळा जशी सुरुवात केली आहे तशी सुरुवात केली आहे. तरी अवधान एक वेळे दिजे, अवधान दिजो असं सांगितलं आहे. आणि त्याचाच अर्थ अवधारी जे असं जे मागच्या वेळी म्हटलं होतं तसं. तर आपल्याला प्रश्न पडतो की एवढं एवढं काय. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणतात की आय एम सॉरी, म्हणजे आपण जसं म्हणतो ना आय एम सॉरी, तसं ते म्हणतात की मी तुम्हाला अवधान दिजो म्हटलं म्हणजे माझ्याकडे लक्ष द्या म्हटलं, पण मग ते म्हणतात की असं म्हटलं, मग त्याच्याबद्दल ते स्पष्टीकरण देतात की मी लहान मुलासारखं आहे, अमकं तमकं तमकं. तर आपल्याला असा प्रश्न पडतो की एवढं काय झालं त्याच्यात. तुम्ही म्हणजे कुठला तरी वक्ता म्हणतो की माझ्याकडे लक्ष द्या, त्याच्यामध्ये त्यांना असं का जाणवलं की आपण या लोकांना पुन्हा सांगायला पाहिजे की मी काही म्हणजे शो ऑफ करत नाही किंवा मी असं काही तुमच्यापेक्षा मोठा आहे असं जाणवत नाही. तर त्याचा खुलासा गुलाबराव महाराजांनी खूप छान केलाय. त्यांनी सांगितलं की श्रोतांच्या लक्ष देण्याच्या क्रियेमध्ये जे विघ्न येतात, तर त्या विघ्नांना काय म्हणतात की त्या विघ्नांच्या बद्दल त्यांनी सांगितलंय की जेव्हा तुम्हाला कंटाळा येईल तेव्हा विचार करा. तर लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद या 4 गोष्टींमुळे तुमचं दुर्लक्ष होऊ शकतं. आता लय म्हणजे झोप येणं. तर जेव्हा खूप बोरिंग असतं तेव्हा आपण झोप येते, मग आपलं डिस्ट्रॅक्शन होतं, तेव्हा आपलं अवधान राहत नाही. विक्षेप म्हणजे दुसरीकडे लक्ष जाणं. तर समजा एखादा तुमचा फोन टिंग वाजला, टेक्स्ट मेसेज आला की आपलं लक्ष लगेच तिकडे जातं, मग त्याच्यामध्ये आपलं अवधान जातं रे. कशाय म्हणजे कधी कधी आपला इगो मध्ये येतो की अरे काय हे काय सांगते, याच्यापेक्षा मला खूप जास्त माहिती आहे वगैरे असं. तर तो जो इगो मध्ये येतो त्याला कशाय म्हणतात. आणि चौथं म्हणजे रसास्वाद. तर हे जे विघ्न आहे माझ्याकडे खूपदा येतं. म्हणजे माझं आधी खूप असं व्हायचं की ज्ञानेश्वरी वाचताना त्याच्या अर्थापेक्षा माझं साहित्याकडे जास्त लक्ष असायचं. त्याच्यातलं जे तत्वज्ञान आहे ते काय विशेष कळायचं नाही. तर आणि मग ते उतरायचंही नाही डोक्यात. अर्थबोलाची वाटप आहे असा सुंदर शब्द ऐकले की मी आपली त्याच्यातच गुरफटून राहायची. तर रसास्वाद हा सुद्धा कधी कधी हे होऊ शकतो की तुमच्या त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन कमी होऊ शकतं. तर म्हणून मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अवधान दिजो. आणि मग म्हणून मग हे आपण लक्षात ठेवून आता आपण हा अध्याय वाचू. माझं ते म्हणजे समरी संपली आता. काही ओव्यांच्या बद्दल मी बोलणार होते, पण जसे जसे त्या ओव्या येतील ना तसं आपण बोलू. तर आता कोण वाचते? पहिला अनिल वाचतात ना. अरे काय झालं? हा ओके. आधी आपल्याला हो ओव्यांचा आपण अर्थ वाचूया का आधी? बरं ओव्या वाचू. कसे 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 तेव्हा मला वाचायचं आहे का दुसरं कोणीतरी वाचतंय? पहिल्यांदी अलका, त्याच्यानंतर हा. अनिल. मलाही असं वाटलं तसं आहे म्हणून. राईट. तुम्ही 1 ते 33 आणि नंतर मी 34 ते 56. बरोबर. बरोबर आहे, तसंच आहे ते. Yep.
हा. थँक्यू. मला ना हे काय काही दिसत नाही ह्याच्यावरच. स्क्रीन खूप मोठा आहे त्याच्यामुळे हा उजव्या बाजूचं दिसत region नाही मला दिसत ते. नाहीये. नाही, हे जे आडवाल आहे ना ते. हा आता ठीक आहे. दिस इज गुड. आता वाचते आता. हा मी तरी- बोलत आहे, सॉरी. हा हा. तरी अवधान एके वेळी तिचे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रत्युत्तर माझे उघड ऐका. परी प्रौढी न बोले होची, तुम्हा सर्वज्ञांचा समाजी. देयावे अवधान हे माझी, विनवणी सलगीची. काजे लळे यांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरे पुरती. जरी माहेरे श्रीमंते होती, तुम्हा ऐसी. तुमची या दिठी वेयाची वाले, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. ते साहुली देखोनी लोळे, शांतुजी जीवे. प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो, म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा बोलावो लाहो. येथही जरी सलगी करू भी हो, तरी निवो के पा. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावली. ते चोज करूनी माऊली, रिझे जेवी. तेवी तुम्हा संतांचा पडियावो, कैसेनी तरी आम्हावरी हो. या बहुआ आळुकिया जी आहो, सलगी करीत. वांचुनी माझिये बोलतीये योग्य ते, सर्वज्ञ भवादृश्य श्रोते. काय दड्यावरी सारस्वते, पडो सिकीजे. अवधारा आवडे तेसणा, धुंदुरू. हा शब्द नवीन आहे. परी महातेजी न मिरवे काय करू, अमृताची या ताटी वोगरू. ऐसी रस सोय कैची. अहो हिमकरासी विंदणे, का नादा पुढे ऐकवणे. लेणियासी लेणे हे काही अति, सांगा परिमळे काय तुरुंबावे. सागरे कवणे ठाई नहावे, हे गगनेची आडे आघवे. ऐसा पवाडू कैसा. तैसे तुमचे अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हे होय. ऐसे वक्तृत्व कवण आहे, जेणे रिझा तुम्ही. तरी विश्व प्रगतिया गभस्ती. हाती वेणी नकीचे आरती, का सुळोदके आपांपती. अर्ध्रू नेदची. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती. म्हणून बेल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की. बाळक बापाची ये ताटी रिगे, रिगवणी बापा तेच जेवू लागे. की तो संतोषोलेनी वेगे, मुखची वडकी. तैसा मी जरी तुम्हा प्रती, चावटी करत असे बाळमती. तरी तुम्ही तोशीचे ऐसी जाती, प्रेमाची या. आणि तेने आपुलेपणाचे मोहे, तुम्ही संत घेतले असा बहुवे. म्हणून केलीये सलगीचे नोहे, आभारू तुम्हा. अहो तान्ह्याची लागे झट, तरी अधिकची पान्हा फुटे. रोषे प्रेम दुणवटे, पडियंताचे. म्हणून मज लेकुर वाचुनी बोले, तुमचे कृपाळूपण निधैले. ते चेईलेचे हे जी जाणवले. या लागी बोललो मी, एरवी चांदिणे पीक विजत आहे चेपणी. की वारया घापत आहे वहाणी, हा हो गगनासी गवसणी. घालीचे केवी ऐका पाणी वेथी जावे न लगे. नवनीती माथुला न रिगे, तेवी लाजले व्याख्यान न निघे. देखोनी जयाते. हे असो शब्द ब्रह्मचिये बाजे, शब्द मावळलेया निवांतू निजे. तो गीतार्थू मराठीचिया बोलीजे, हा पाडू काय. परी ऐसी याही मज दिवसा, तो पुढती याची एकी आशा. ही दिंटीवा करुणी भवदृश्या, पडियंतया हो आवे. परी आता चंद्रापासून निवविते, जे अमृताहुनी जीवविते.
तेणे अवधान की जो वाढते मनोरथा माझ्या. का जय जय दिठीवा तुमचा वरुषे तै सकळार्थ सिद्धी मती पिके. एरवी कोंबेला उन्मशू सुके जरी उदास तुम्ही. सहजे तरी अवधारा वक्तृत्वा अवधानाचा होय सारा. तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयाची. अर्थ बोलाची वाट आहे तेथ अभिप्रावो अभिप्राया ते विय. भावाचा फुलवरा होत जाय मतीवरी. म्हणून संवादाचा स्वभाव ढळे तरी हृदयाकाश सारस्वते वोळे. आणि श्रोता दुश्चिता तरी वितुळे मांडला रसू. अहो चंद्रकांतू द्रवता कीर होय परी ते हातवटी चंद्रिकी आहे. म्हणून वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते नविणा. परी आता आमुते गोड करावे ऐसे हे तांदुळी कायसा विनवावे. साई खडियाने काही प्रार्थावे सूत्रधाराते. काय तो बाहुलियांच्या काजा नाचवी की आपुलिये जाणीवेची कळा वाढावी. म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काज. तव गुरुमळती काही झाले हे समस्तही आम्हा पावले. आता सांगे जे निरोपले नारायणे. येथ संतोषिनी निवृत्तु दासे जे जी जी म्हणून उल्हासे. अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते झाले. आता अर्थ वाचायचा ना. हो, अर्थ वाचायचा. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो श्रोते हो, तर तुम्ही एक वेळ माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल. हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका. परंतु महाराज, तुमच्यासारख्या सर्व जाणत्यांच्या सभेमध्ये हे मी आढ्यतेने बोलत नाही. लक्ष द्यावे ही माझी लढिवाळपणाची विनंती आहे. कारण की तुमच्यासारखे जर समर्थ आईबाप असतील तर हट्ट घेणाऱ्यांचे लाड पुरतात व मनोरथ करणाऱ्यांचे उंच डोलारे पूर्ण होतात. तुमच्या त्या कृपारूप दृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नता रूपी मळे टवटवीत झाली. त्याची ती सावली पाहून महाराज तेथे मी भागलेला लोळत आहे. महाराज, आपण सुखरूपी अमृताचे डोह आहात, म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुरूप गारवा प्राप्त करून घेतो. येथे देखील जर आम्ही लढिवाळपणा करण्यास भ्यालो तर आम्ही शांत कोठे व्हावे. अथवा लेकरू बोबडे बोलत असले अथवा वेडे वाकडे पाऊल टाकीत असले तरी त्याबद्दल त्याचे कौतुक करून आई जशी समाधान पावते, त्याप्रमाणे तुम्हा संतांचे प्रेम कशाने तरी आमच्यावर व्हावे अशी आमची फार इच्छा असल्यामुळे महाराज आम्ही सलगी करत आहोत. वास्तविक पाहिले तर आपल्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यांपुढे माझ्या बोलण्याकडे अवधान द्या, म्हणजे सर्व सुखाला पात्र व्हाल असे बोलण्याची माझी काय योग्यता आहे. सरस्वतीच्या मुलाला धडा घेऊन शिकावयाचे आहे काय? तर नाही. सरस्वतीचा मुलगा स्वभावतःच सर्व जाणतो. ऐका, काजवा जरी हवा तेवढा मोठा असला तरी सूर्याच्या प्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही. त्याला काय करावे? अमृताच्या ताटामध्ये वाढण्यासारखे पक्वान्न कोठून आणणार? अहो, शीतल किरण असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा प्रत्यक्ष नाद ब्रह्माला गाणे ऐकवणे किंवा स्वतः अलंकारात दागिन्यांनी सजविणे असे कोठे झाले आहे काय? सांगा, सुवासाने कशाचा वास घ्यावा? समुद्राने कोणत्याच ठिकाणी स्थान करावे? हे सर्व आकाशात जी मध्ये मावेल अशी मोठी विस्तृत वस्तू कोठून आणावी? त्याप्रमाणे तुमची ऐकण्याची इच्छा तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल की याला म्हणावे व्याख्यान, व ज्या योगाने तुमचे मन रंगून जाईल असे वक्तृत्व कोणाजवळ आहे? असे जरी आहे तरी जग उजेडात आणणाऱ्या सूर्याला काडवातीने ओवाळू नये काय? किंवा चूळभर पाण्याने समुद्राला अर्ध्य देऊ नये काय? महाराज,
तुम्ही मूर्तिमंत शंकर आहात आणि मी दुर्बळ मनुष्य भक्तीने पूजा करीत आहे. म्हणून बेलाऐवजी मी जरी निर्गुणी वाहत आहे तरी तिचा आपण बेल समजून स्वीकार कराल. लहान मूल पापाच्या ताटात जेवावयास बसते आणि पानातील पदार्थ घेऊन पापालाच जेव घालावयास लागते. पण बाप न रागावता उलट आनंदाच्या भराने आपले तोंडच त्याच्या पुढे पुढे करतो. त्याप्रमाणे जरी मी तुमच्याशी बालबुद्धीने बडबड करीत आहे तरी त्यामुळे तुम्ही आनंदीच व्हावे असा या प्रेमाचा स्वभाव आहे. आणि ज्ञानोबा आमचा आहे अशा त्या आपलेपणाच्या प्रेमाने तुम्ही संत अतिशय घेरलेले आहात. म्हणून मी केलेल्या संगीचे तुम्हास ओझे वाटणार नाही. अहो, गायीच्या सडाला तिच्या वासराने ढुसणी दिली तर त्या योगाने तिला जास्तच पान्हा फुटतो, कारण आवडत्याच्या रागाने प्रेम दुप्पट होत असते. म्हणून तुमचे निजलेले मूल कृपाळू पण ते माझ्या लेकराच्या बोलण्याने जागे झाले हे मला कळले. महाराज, याकरता अवधान द्या असे मी बोललो. वास्तविक पाहिले तर चांदणे आढीत घालून पिकवतात काय, किंवा वाऱ्याला कोणी गती दिली आहे काय? अहो महाराज, आकाशाला गवसणी कशी घालावी ऐका. ज्याप्रमाणे पाणी पातळ करावे लागत नाही, लोण्यामध्ये रवीचा प्रवेश होत नाही, त्याप्रमाणे ज्यांना पाहून माझे व्याख्यान लज्जित होऊन बाहेर निघत नाही, हे त्याप्रमाणे माझे व्याख्यान लज्जित होऊन बाहेर निघत नाही. हे असो, वेदांचे शब्द कुंठित झाले असता ते वेद ज्या गीतार्थ रूपी बाजेवर निवांत निसतात, तो गीतार्थ मी मराठीमध्ये बोलावा ही माझी योग्यता आहे काय? परंतु असे असूनही ही जी मला गीतार्थ मराठीत सांगण्याची तीव्र इच्छा झाली आहे, ती पुढच्या याच एका आशेने की अशी धिटाई करून आपल्या सारख्यांचा मी आवडता व्हावा. तर आता चंद्रापेक्षा शांत करणारे व अमृताहुनी जीवित वाढवणारे असे जे आपले लक्ष, त्या लक्षाने माझ्या मनोरथांची वाढ करावी. कारण की जेव्हा तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव होईल तेव्हा माझ्या बुद्धीत सर्व अर्थ पूर्णपणे स्फुरतील. पण जर तुम्ही उदास राहाल तर अंकुर दशेला आलेले माझे ज्ञान सुकून जाईल. तरी ऐका की सहजच वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्यांचे लक्षरूप जरी खाद्य मिळेल तर वक्त्याच्या अक्षरांना प्रमेयांची दोंदे सुटतील. आणखी दुसरे असे की वक्त्याच्या तोंडून केव्हा शब्दोच्चार होईल याची अर्थ वाट पाहत असतो व तेथे त्यावेळी एकापासून दुसरा असे अनेक अभिप्राय उत्पन्न होतात आणि बुद्धीवर भावाच्या फुलांचा बहर होत जातो. बुद्धीमध्ये अनेक अभिप्रायांच्या कल्पना स्फुरू लागतात. म्हणून उत्साहाने प्रश्नोत्तर देणे हाच कोणी अनुकूल वारा सुटला तर हृदयरूपी आकाशात शास्त्र सिद्धांत रूपी मेघ दाट येतील आणि श्रोता दुश्चित्त असेल तर व्याख्यानास आलेला रंग वितळून जाईल. अहो, चंद्रकांत मणी पाझरणारा आहे खरा, परंतु त्याला पाझरावयास लावण्याची युक्ती चंद्रामध्येच आहे. त्याप्रमाणे वक्ता पुष्कळ बोलेल खरा, पण त्याला बोलावयास लावण्याची हातवटी श्रोत्यांमध्ये आहे. म्हणून श्रोत्यांशिवाय वक्ता हा वक्ताच राहील. परंतु आता आम्हास गोड करा अशी ही तांदळांनी स्वयंपाक करणाऱ्याची प्रार्थना कशा करावयाची? लाकडाच्या बाहुल्यांनी सूत्रधाराची का प्रार्थना करायची? तो सूत्रधार बाहुलीच्या कामाकरता तिला नाचवतो काय? तर नाही. मग बाहुली नाचवण्याचे तो आपल्या ज्ञानाची कळा वाढवित असतो. म्हणून अवधान द्या अशी श्रोत्यांची विनंती करण्याचा उठा ठेवीचे आम्हाला काय काम आहे? तेव्हा श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, अरे झाले तरी काय, तुझी सर्व विनंती आम्हास पावली. आता भगवंतांनी जे अर्जुनाला सांगितले ते सांग. संपलं मला वाटतं ना. एक आहे
महाराज यावर निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज संतोष होऊन उल्हासाने म्हणाले, जी महाराज ऐका. श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले. छान. तर याच्यामध्ये मला 2-4 गोष्टी सांगायच्या. एक म्हणजे चौथी ओवी जी होती, तुमच्या दिठीचे नेबोळे सासिन्नले प्रसन्नतेचे मुळे. म्हणजे तुमच्या दृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नतेचे मळे टवटवीत झाले, तडारून आले. आणि मग लाडीवाळपणे विचारतात की आम्ही लाडीवाळ करण्यास भालो तर मग आम्ही कुठे जावं. म्हणजे एवढा योग्यांचा योगीराज ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरु पुढे किंवा आपल्या पुढे जे काय लोक बसले आहेत त्यांच्या पुढे इतका लहान होतो, हे खूप लोभसपण आहे. आणि मगाशी म्हटलं तसं भावार्थ, एकातून दुसरं निघणारा भावार्थ असा सतत सलग स्रोत वाहत असतो. आणि बुद्धीत तर भावार्थाचा भर झालाय. अशा वेळी श्रोत्यांनी लक्ष नाही दिलं तर रसोत्पत्ती कशी होणार. तर याच्यामध्ये भरत मुनींच्या नाट्यशास्त्राप्रमाणे, आपल्या संस्कृतमध्ये भरत मुनींनी नाट्यशास्त्र लिहिलं आहे. त्याच्यामध्ये रस हे जे आपले 9 रस आहेत ते कुठे उत्पन्न होतात, तर ते श्रोत्याच्या किंवा प्रेक्षकाच्या मनात उत्पन्न होत असतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की श्रोत्याविना वक्ता वक्ता नाही. म्हणजे ही रसप्रक्रिया जी असते ती पूर्ण होते ती श्रोत्याच्या मनात होते. आणि म्हणून श्रोते हो तुम्ही अवधान दीजे. पण इथे बसलेले जे आहेत ते कोणी कोणी पंडित आहेत, कोणी कोणी अत्यंत हुशार लोक आहेत. आणि मग त्यांना असं कसं म्हणायचं की तुमचं लक्ष नाही म्हणून, किंवा तुम्ही इकडे लक्ष द्या म्हणून. आणि त्यांना ते अपमानास्पद व्हायला नको, वाटायला नको, म्हणून त्यांची ही सगळी लाडी गोडी होती. आणि म्हणून ज्ञानेश्वरी ही नुसतं तत्वज्ञान नाही आहे, तर इथे भावार्थाचा फुल्लोरा आहे बुद्धीवरती. आणि ओव्या वाचताना जेव्हा आपण ओव्या वाचतो ना, तेव्हा आपण हे लक्षात ठेवून जर का वाचलो ना तर त्याच्यात आपल्याला आणखी आनंद येतो. आता पहिल्या श्लोकामध्ये श्लोक 1 मध्ये माऊलींनी गीतेत नसणारी 2 विशेषणं वापरली आहेत. एक म्हणजे सुमनू आणि दुसरं म्हणजे शुद्धमती. तर जो सुमनू आणि शुद्धमती आहे त्याला मी गुह्य सांगतो आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यातलं सुमनू म्हणजे वेद आणि संत यांच्यावर विश्वास ठेवणारा श्रद्धाळू मनाचा, असा त्याचा अर्थ आहे. आणि शुद्धमती म्हणजे ज्याचं मन स्थिर झालेलं आहे किंवा ज्याची बुद्धी सूक्ष्मतर झालेली आहे आणि आत्मज्ञान जाणून घेण्यास तयार झाली आहे. तर त्यांना मी हे राजगुह्य सांगतो. आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी साधन चतुष्टय जे लागतं, विवेक, वैराग्य, शमदमादी आणि मुमुक्षत्व. तर ही जी संपत्ती लागते त्याचं अगदी साध्या शब्दात ज्ञानेश्वर महाराजांनी इथे वर्णन केलंय. तर आपण आता पहिला श्लोक वाचूया. आणि मला वाटतं या बहुतेक एकच श्लोक आहे बहुतेक. वाचू का? हो वाचा. इदं तु ते गुह्यतम प्रवक्ष्याम्न सूयते ज्ञानं विज्ञान संहितं यज्ञात् मोक्षसे शुभात्. श्रीकृष्ण म्हणाले, आता अत्यंत गुह्य असे ब्रह्माचे ज्ञान प्रपंच ज्ञानासह असूयारहित अशा तुला सांगतो. हे आणल्याने तू अशुभ संसारापासून मुक्त होशील. अथवा अर्जुना, हेच वर्म जे माझ्या अंतःकरणातील जीवाची गोष्ट आहे ती तुला पुन्हा सांगतो. एवढी जीवाच्या आतली गोष्ट बाहेर काढून मी ती गोष्ट मला का सांगावी, अशी काही कल्पना तुझ्या मनात सहज जर आली असेल तर बुद्धिमान अर्जुना ऐक. तू ज्ञानप्राप्तीच्या तीव्र इच्छेची खूण किंवा मूर्ती आहेस. आणि त्याचप्रमाणे सांगितलेल्या गोष्टीचा अनासूर करणे तुला माहित नाही, अनादर करणे तुला माहित नाही. म्हणून आमचे गुप्तपण मोडले तर मोडो. शिवाय न बोलण्याची अशी जी गोष्ट तीही बोलली जाओ. पण आमच्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट
तुझ्या मनात उतरो. थँक्यू. या बा अर्जुना, स्तनात खरोखर दूध गुप्त असते, पण त्याची गोड स्तनास नसते. याकरता एकनिष्ठ सेवन करणारा आपले लेकरू जर मिळाला तर त्या सेवन करणाऱ्याची इच्छा स्तनपान करून तृप्त होईल का? कणगीतून बी काढले आणि मग ते निर्मळ केलेल्या जमिनीत पेरले तर ते सांडण्या लवण्यात गेले असे म्हणता येईल काय? याकरिता चांगल्या मनाचा व शुद्ध बुद्धीचा आणि निंदा न करणारा व एकनिष्ठ असा श्रोता जर मिळाला तर त्यास आपली गोष्ट गुह्य असली तरी खुशाल सांगावी. तर आता सध्या या गुणांनी युक्त तुझ्या वाचून दुसरा कोणी दिसत नाही, म्हणून जरी गुह्य गोष्ट असली तरी तुझ्या ठिकाणी ही लपवून ठेवता येत नाही. आता वारंवार गुह्य गुह्य असे म्हटले असता तुला चमत्कारिक वाटेल, तर आता तुला सहजच प्रपंच ज्ञानासहित आत्मज्ञान सांगेन. परंतु जसे खरे खोटे एकत्र मिसळले असता ते परीक्षा करून निरनिराळे काढावे, त्याप्रमाणे निवाडा करून ज्ञानविज्ञान तुला सांगेन. अथवा ज्याप्रमाणे राजहंसाने आपल्या चोचीच्या चिमट्याने एकत्र मिसळलेले दूध आणि पाणी वेगळे करावे, त्याप्रमाणे तुला ज्ञान व विज्ञान हे स्वच्छ वेगवेगळे सांगू. मळणी करून एकत्र मिसळलेले कण व भूस वाऱ्याच्या धारेवर उफणले असता मग जसा कोंडा उडून जाऊन धान्याची आपोआप रास जमते, त्याप्रमाणे जे ज्ञान जाणल्यामुळे ते ज्ञान संसाराच्या गाठी लावून अनात्म तत्वाचे धर्म अनात्म तत्वाच्या ठिकाणी ठेवून मोक्षरूपी लक्ष्मीच्या पटावर जाणणाऱ्यास बसविते. थोडं लहान करा मला वाटतं. ना तरी अर्जुना हे बीज पुढती सांगिजेल तुझ, जे हे अंतःकरणींचे गुज. जीवाची येणे माने जीवाचे ये फोडावे, मग गुज का पा मज सांगावे. ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी, तरी परियेसी प्राज्ञा. तू आस्थेचीच संज्ञा, बोलिलिये गोष्टीची अवज्ञा. नेणसी करू म्हणून गुढपण आपुले मोडो, वरी न बोलावेही बोलावे घडो. परी आमुचिये जीवीचे पडो, तुझ्या जीवी अगाथानी तीर दूध गूढ. परी ठाणासीची नव्हे की गोड, म्हणून सरो का सेवितयाची चाड. जरी अनन्य मिळे मुळाहुनी बीज काढिले, मग निर्वाळलिले भूमी पेरिले. तरी ते सांडी विखुरी गेले, म्हणो ये काही. या लागी सुमनू आणि शुद्धमती, जो अनिंदकू अनन्यगती. पै गा गोप्य ही परी तया प्रती, चावळी जे सुखे. तरी प्रस्तुत आता गुणी ही, तुवा चुनी आणिक नाही. म्हणून गुजई तरी तुझ्या ठाई, लपवू नये. आता किती नावा गुज, म्हणता कानडे वाटेल तुझ. तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी. परीतेची ऐसेनी निवाडे, जैसे भेसळले खरे कुडे. मग काढिजे फाडो वाडे, पारखुनिया. का चाचुचेनी सांडसे, खांडिजे पय पाणी राजहंसे. तुझ ज्ञान विज्ञान तैसे, वाटुनी देऊ.
मग वारयाचीच्या धारसा, पडिला कोंडा कान नुरेची जैसा, आणि अन्न कणाचा आपैसा, राशी जोडे तैसे जे जाणी तले यासाठी, संसाराची ये गाठी, लावणी बैसवी पाटी, मोक्ष श्रीयेचा. छान. आता आपण इथे थांबूया. 8:05 झाले. जया. Yeah. Yes. थँक्यू. आता विश्वात्मके देवे येणे वागज्ञे तोषावे, तोषोनीच मज द्यावे, पसाय दान हे. जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिरच विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आली, अनवर्त भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मातंड हे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकीये, दृष्टा दृष्ट विजये होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसा हो. येणेवरी ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. पूर्णमदम म्हणायचंय का ह्याच्या पुढे? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. छान. आता रेकॉर्डिंग थांबवलं तरी